पहिला सामना A1 नांदगाव विरुद्ध कोलीवाडा नांदगाव। त्याच्यामुळे एकाच मैदानावर प्रॅक्टिस करतात आणि एकमेकांचा खेळ सुद्धा या सॉरी इथे आमचा प्रतिनिधी आलाय की अलग अलग मैदानावर पण एकमेकांचा खेळ सुद्धा नक्कीच या 22 खेळाडूंना माहिती आहे। फरान तर लगेचच यापुढील होणारा सामना गावदेवी चिकणी विरुद्ध आरे। वीरा 11 आरे विरुद्ध गावदेवी चिकणी पुढील होणारा सामना हा सामना झाल्यानंतर नाणेफेकीसाठी सुद्धा यायचं आहे। तर सामना 2 षटकांचा सम्रान एक युवा खेळाडू आणि सध्या फॉर्म मध्ये गोलंदाजी मध्ये चांगली गोलंदाजी करतो। सध्या एक ओपनिंग गोलंदाज आहे A1 नांदगाव संघाचा। पहिलाच प्रहार बघा लंगांच्या दिशेला खणखणीत षटकार जबरदस्त इन्फॉर्म बॉलर सम्रान जरी चांगल्या लय मध्ये असताना चांगली गोलंदाजी टाकतो मॅच मध्ये पण या ठिकाणी थोडासा अपयशी ठरतो। पहिल्या चेंडूवर विपुलने दणदणीत हा फटका लंगांच्या दिशेला मारून आपल्या संघाला खातं ओपन करून दिलं 6 धावानं। तर पहिला चेंडूवर षटकार विपुलच्या बॅट मधून इथे यॉर्कर चेंडू सरळ स्ट्रेट ड्राइव्ह केलाय तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण शेबाज करून। तर इथे 7 धावा 2 चेंडू मध्ये मिळतायत कोलीवाडा नांदगाव संघाला। अंतिम दिवस स्पर्धेतील सेकंड राउंडचे सामने संपले की क्वार्टर फायनल नंतर सेमी आणि फायनल आणि नंतर मग बक्षीस वितरण असे आजचा कार्यक्रम। तिसरा चेंडू घेऊन पंचांच्या उजवीकडून डावीकडून ओव्हर द विकेट स्लोअर पद्धतीने चेंडू सूर्याला टाकलेला आहे। तर चांगलं क्लॅपिंग्स आणि पुन्हा एकदा कमबॅक करतोय फरहान तसेच फहाद त्याची पूर्ण टीम त्याला सपोर्ट करताना थोडं प्रोत्साहन करताना। शॉट आपल्या प्रकारचा चेंडू उंच जातोय हवेत राहिला परंतु चेंडू खूप दूर होता क्षेत्ररक्षकापासून त्याच्यामुळे निश्चितच इथे सेफ झोन मध्ये आहे सूर्या। इथे तत्पूर्वी धावा येत आहेत 2 खूप उंच होता अपील केली होती इकडे मला वाटते नो वगैरे परंतु असं काही चित्र दिसलं नाही। पंचांनी योग्य तो निर्णय दिलाय पण धावा निश्चित 2 मिळालेल्या आहेत। धावसंख्या झालेली 9 बिनबाद 9। कमरांचा या षटकातला सॉरी सम्रानचा 5वा चेंडू तबगी हुकवलंय या ठिकाणी चकवलंय फलंदाजाला चेंडू थोडासा खाली राहिला आणि सूर्या तयार होता परंतु बॅटवर काही आला नाही। धावसंख्या स्थिर त्याच पद्धतीने तशीच मुवमेंट इथे षटक संपतंय असं वाटत नाही की हे षटक महागडं पडेल होईल परंतु असं काही चित्र पूर्णपणे पलटलेलं आहे। एक षटका ठोकल्यानंतर नंतरच्या प्रत्येक चेंडूवर एक दुहेरी धाव नंतरचे 2 शेवटचे 2 अंतिम 2 चेंडू निर्धाव अशा प्रकारे षटक संपवलं सम्रानने आणि इथे पहिल्या षटकात धावसंख्या देतोय 9 बिनबाद 9।
तर दुसरा गोलंदाज A1 नांदगाव संघाचा नदीम नदीम ज्याने मगाची पहिल्या मॅच मध्ये थोडस स्वतःला स्टेबल करू शकला नाही. पुढील पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला हो स्लोअर गतीचा चेंडू हिट करण्याचा प्रयत्न केला, परंतु नदीम आता बाकी या दुसऱ्या सामन्यामध्ये थोडासा नक्की प्रॅक्टिस आणि थोडं स्टेबल दिसतोय. नाहीतर मगाशी त्यांनी रिप्लेस झाला होता तो बॉलर. इथे लोअर यॉर्कर चेंडू चांगला थ्रो, परंतु धावा 2 घेण्यास फलंदाज क्षेत्ररक्षक या फलंदाजाला रोखू शकले नाहीत. नदीम चांगली सुरुवात. या ठिकाणी कृष्णा पाटील दांडे यांचं स्वागत आगमन झालेलं आहे. जयमान क्रिकेट मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत. तसेच जयमान क्रिकेट मंडळासाठी कृष्णा पाटील यांच्याकडून 2011 रुपयाची भरघोस अशी देणगी आलेली आहे. जयमान क्रिकेट मंडळ सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचं या ठिकाणी शतश आभारी आहोत. धन्यवाद. तसं त्यांचं स्वागत सुद्धा श्री नरेश धारवे यांना विनंती करतो की आपण प्रीतम राजीवले यांना विनंती करतो की आपण स्वागत करायचं आहे कृष्णा पाटील यांचं. धन्यवाद. तर या चेंडू सुद्धा एक धाव. स्कोर होतो 13. फिल्डिंग मध्ये थोडा बदल. दुसरं षटक पॉवर प्ले नसेल. 2 षटक आहेत म्हणजे याचा आता पॉवर प्ले नाहीये. पहिल्याच षटकामध्ये 6 फिल्डर हे बाहेर होते. थोडस बदल करतो निश्चित फहाद, कारण सूर्या ज्याला अजून सूर गवसलेला नाहीये. इथे जोरदार प्रहार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न असेल वा किती पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. इथे लेफ्ट हँड फलंदाज विपुलने चांगला निर्णय घेतला. सूर्याच्या बॅट मधून धावा येत नाहीये, त्याच्यामुळे स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला. सूर्या इथे बाद होतोय धावचीच्या रूपामध्ये. असं वाटतं की आज सूर्याचा दिवस नाहीये. चेंडू बॅट मधून निश्चितच याच्या धावा येत नव्हत्या आणि जेवढे चेंडू डॉट होतील तेवढं डिसएडव्हान्टेज असेल कोलीवाडा नांदगाव संघाला. आणि 2 षटकांचा सामना आहे. धावा झाल्या आहेत 13, फक्त 13. आणि लक्षात ठेवा सामना फक्त 2 षटकांचा आहे आणि शेवटचे 2 चेंडू. आणि इथे प्रितेश पाटील म्हटल्याप्रमाणे की लेफ्टी फलंदाजांना एक सहाय्य आहे हा मैदान, कारण खूप धावा येत आहेत. फक्त बॅटवर चेंडू जर दिशा दिली तर सीमारेषे बाहेर जातो. इथे त्याच पद्धतीने जोरदार प्रहार करण्याचा मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं कमबॅक नदीमचं, ज्याने पहिल्या मॅच मध्ये पहिल्या सामन्यामध्ये ओव्हरच थांबवली होती, रिप्लेस झाला होता 2 नो टाकल्यामुळे. चित्र पूर्ण पलटले. बघा काय गोलंदाजी, सुंदर पेस आणि त्याचा पूर्णपणे फायदा गोलंदाज नदीमला. अशा प्रकारे 2 षटकामध्ये फक्त नांदगाव कोलीवाडा संघाला फक्त 14च धावा बनवता आल्या 12 चेंडूंमध्ये. 15 धावांचं मापकचं आव्हान A1 नांदगाव समोर ठेवलेलं आहे. नाणेफेकीसाठी यायचा गावदेवी चिकणी इथे कर्णधार आलेला आहे. विरा 11 आरे संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. गावदेवी चिकणी संघाचा कर्णधार, आपण नाणेफेकीसाठी या. 15 धावांचं टार्गेट A1 नांदगाव संघासमोर ठेवतोय कोलीवाडा नांदगाव संघ. एकाच गावातले हे 2 संघ.
तर पुढील एकदा समालोचनासाठी मी आमंत्रण करतोय प्रितेश पाटील यांना. धन्यवाद. टॉस केला जातोय कृष्णा पाटील यांच्या शुभ हस्ते. केपी बियर शॉपचे मालक कृष्णा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय टॉस केला जातोय. आरे आणि चिकनी या दोन संघांदरम्यानची मॅच. टॉस जिंकला चिकनी संघाने. पार्थ राकेश महाडिक यांच्याकडून 1501 रुपयाची देणगी आमच्या मंडळास प्राप्त झाले. त्यांचा आम्ही मंडळातर्फे सहर्ष आभार व्यक्त करतोय. अगदी छोटेखानी लक्ष पाहायला मिळते या मॅच मध्ये. नांदगाव कोळीवाडा संघ जो होता त्या संघाला ज्या पद्धतीने बॅटिंग करायची होती त्या पद्धतीने बॅटिंग करण्यामध्ये पूर्णतः अपयश आलं आणि आता फक्त 15 धावा त्यांना डिफेंड करायच्या आहेत. पण असं म्हटलं जातं की लो स्कोरिंग मॅचेस या नेहमी रंगतदार होत असतात. पाहूया त्या पत्रेमधले मॅच होणार का. एकीकडे A1 नांदगाव संघाची बॅटिंग ऑर्डर खूप दमदार आहे. पंधरा धावांचं लक्ष आणि 15 धावांचं लक्ष जर आपण म्हटलं ना तर फार सोपं असं लक्ष आहे. फहाद कलबस्कर सारखा एक धडाकेबाज फलंदाज जो कोणत्याही क्षणी कोणताही फटका मारू शकतो आणि खऱ्या अर्थानं कॅलिबर आणि पोटेन्शियलने पूर्णपणे भरलेला हा खेळाडू पाहायला मिळतोय आणि निश्चितपणे अनेक स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. त्याने मागील पहिल्या मॅच मध्ये पूर्णतः निराशा केली होती. तो फहाद कलबस्कर पाहूया मैदानावरती खेळ कशा पद्धतीने करेल. त्याच्या साथीला पाहायला मिळतोय मागील मॅचचा मानकरी कामरान ज्याने पहिल्या मॅच मध्ये तब्बल 4 खणखणीत षटकार ठोकले होते. तो कामरान पाहूया आता कशा पद्धतीने फलंदाजी करेल या मैदानावरती. षटक क्रमांक पहिलं आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय सूर्या याला. सूर्याला आता जादुई गोलंदाजी करून दाखवावी लागेल. गोलंदाजी मध्ये मॅजिक करावी लागेल. कमालीची गोलंदाजी मैदानावरती होणं गरजेचं आहे. कारण जर आपण पाहिलं तर धावा अगदी कमी आहेत आणि या धावांचा बचाव कसा करायचा हा मोठा यक्ष प्रश्न नांदगाव कोळीवाडा संघासमोर असणार आहे. पहिला चेंडू अक्रॉस बॅटने खेळलेला अलॉंग द कार्पेट हा फटका क्षेत्ररक्षकाकडे जाईपर्यंत एक धाव मात्र सहजगत्या कंप्लीट केले. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एक धाव घेतल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट केले आणि पहिल्या धावेची नोंद स्कोरबोर्ड वरती केले. स्ट्राईक मात्र चेंज झाली आणि आता फहाद कलबस्कर पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती ज्या फहादकडे क्षमता आहे. अगदी गुणवत्ता ठासून भरलेला हा खेळाडू अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवून सुद्धा आपण या खेळाडूला पाहतोय. तो पाहूया आता कशा पद्धतीने सूर्याचा सामना करेल. सूर्याला मात्र इथे नियंत्रित मारा करावा लागेल. आखू टप्प्याचा चेंडू पुल केलाय फटका फसलाय आणि त्याच वेळी क्षेत्ररक्षक सुद्धा चकलाय. क्षेत्ररक्षकाने केले चूक आणि चेंडू जातो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांचा आणि चौकार. पंधरा धावांचं लक्ष असताना तुम्ही अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण करू शकत नाही. अगदी हातामध्ये असलेला झेल त्या क्षेत्ररक्षकाने केला ड्रॉप आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय A1 नांदगाव संघाला 4 धावांचा बोनस मिळतोय. पाच धावा धावफल करतोय आपण पाहतोय. आता मात्र विजयासाठी केवळ 10 धावांची आवश्यकता आहे.
10 चेंडू आणि 10 धावा, रन बॉल इक्वेशन आपण पाहतोय. त्यामुळे मॅच अगदी सोपी झाले A1 नांदगाव संघासाठी. पहाच्या बाळपणा पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॅक टू द बॉलर, अगदी चांगला शॉट, परंतु क्षेत्ररक्षक असल्या कारणानं एकच धाव मिळते या चेंडूवरती सुद्धा. आता 9 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण क्रिएट झालेलं आपण पाहतोय. मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा अगदी वेगात आल्यात आणि धावांची गती मात्र आपण पाहतोय प्रत्येक चेंडू नंतर उंचावताना पाहायला मिळते. धाव संख्येची मध्ये वृद्धी होताना ते पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितपणे पहिल्या षटकामध्ये पारडं वरचढ पाहायला मिळते ते A1 नांदगाव संघाचं. कामरांचा हा फटका चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी आलाय. एक मोठा षटकार. 12 धावा धाव फलकावरती लागतायत आणि विजयासाठी आता केवळ 3 धावांची आहे आवश्यकता. आणि याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य श्री भरत शेठ बेलोसे यांचं आगमन झालेलं आहे. भरत शेठ बेलोसे यांना विनंती असणार आहे आपण स्टेजवर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. श्री भरत शेठ बेलोसे. वाईटचा इशारा आलेला आहे पंचांकडून. आता मात्र केवळ 2 धावांची आहे आवश्यकता. भरत बेलोसे यांना विनंती असणार आहे आपण स्टेजवर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. इथे मात्र आपण पाहतोय कामरान हा फलंदाज बाद झालाय. अगदी मुक्याच्या क्षणी, महत्वपूर्ण क्षणी कामरान बाद झालाय. पण पहिल्या षटकामध्ये त्याने त्याची कामगिरी मात्र पूर्णतः फत्ते केली असं सुद्धा आपण म्हणू शकतो. कारण लक्ष अगदी छोटेखानी होतं आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत धावा आल्यात 13. आता केवळ 2 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 7. दोन धावांची आहे आवश्यकता. आणि सामरान आपण पाहतोय बॅटिंगला गेलाय. चेंडू आला अगदी चांगला. त्याच वेळी आपण पाहतोय श्री भरत शेठ बेलोसे यांकडून आम्हाला 5,000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. मंडळातर्फे आम्ही भरत शेठ बेलोसे यांचा सहर्ष आभार व्यक्त करतो. 6 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये सूर्या खूप महागडा ठरला. एक्सपेन्सिव्ह गोलंदाज त्याच्याकडून पाहायला मिळाली. ओहो, क्या बात आहे. अगदी चांगला चेंडू. फहाद याला बीट करणारा. ऑन द राईज हा फटका खेळायचा होता फहाद कलबोस्कर याला. हा चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धाव आलेला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या षटकात गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय. तुषार गोलंदाजी करतोय. पुढला चेंडू तुषार याचा. हा चेंडू वरती आपण पाहतोय जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू लक्ष्यच्या बाहेर आहे असं पंच सांगतायत. त्यामुळे धाव संख्येमध्ये होते 1 धावेची भर आणि धावा लागतायत 14. श्री भरत शेठ बेलोसे यांना विनंती असणार आहे आपण स्टेजवर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. 14 ऑन द बोट. आता मात्र केवळ 1 धावेची आहे आवश्यकता. आणि हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने या षटकात तुषार गोलंदाजी करतोय जरूर, परंतु धावांचं पाठबळ खूप कमी होतं आणि तेथेच कुठेतरी नांदगाव कोळीवाडा संघ मागे पडला असं आपण म्हणू शकतो. फहादने पुढे सरसावत जाऊन खेळलाय. चेंडू डीप कव्हर पॉइंटच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय षटकार आणि अशा पद्धतीने मॅच जिंकलेली आहे ती A1 नांदगाव या संघाने.